एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा आपला टॉपिक आहे, मी माझं जुनं जे कपाट आहे ते त्याला नवीन लुक देणार आहे. सो हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. हाय, तर हे जे मी वॉलपेपर्स आहेत हे मिशोवरून मागवलेत. अराउंड 135ला मला हे पडलेत. सो आपण मेकओव्हर करायला सुरुवात करूयात. खरं तर मी फर्स्ट टाईम लावून बघितलं, पण ते थोडंसं किचकट होतं, तर परत लावायला सुरुवात केली मी. थोडं सुरुवातीला अवघड वाटलं, पण कसं थोडं हळूहळू काम करत गेलं की आपल्याला जशी कामाची सवय पडते तसंच हळूहळू लावत गेले, मग व्यवस्थित प्रॉपर लावता यायला लागलं मला ते. खरं तर हे मला खूप दिवसापासून करायचं होतं. ॲक्च्युली माझा डबल डोअरचा जो कबड आहे याच्यामधला जो साईडचा जो मिरर आहे तो खरं तर फुटला. आरुषने त्याच्यावरती बॅट मारून फेकली म्हणून तो फुटला. तर म्हटलं आता काय करावं, तर त्याची जी मिररच्या साईडची जी प्लेट असते ना ती काढून टाकली मी त्याच्यावरनं. आणि म्हटलं आता काहीतरी नवीन मेकओव्हर करावा, म्हणून म्हटलं की वॉलपेपर मागवावेत, म्हणून हे वॉलपेपर मी मिशोवरून मागवले. हा वॉलपेपर थोडा वुडन टाईपचा आहे, याच्याने जरा फर्निश्ड लुक येतो, त्याच्यामुळे मी हा निवडला. खरं तर मी खूप सारे सर्च केले होते, पण हा जरा मला बेस्ट वाटला. आणि मोस्टली कबर्ड्स असे असतातच म्हणून काही वेगळं काही वाटणार नाही म्हणलं, म्हणून हाच चॉईस केला मी. खूप दिवस झालं चाललं होतं की करावं हे, पण आरुष घरात असल्यामुळे ह्या गोष्टी खरं तर शक्य होत नाहीत. आज तो खूप दिवसानंतर बाबांच्या घरी गेला, म्हणून म्हटलं की एवढं कबर्डचं मेकओव्हर करावं. कधी कधी जुन्या गोष्टींना नवीन लुक दिला तर त्या खूप सुंदर दिसतात, आणि आपल्या काही गोष्टींबरोबर अटॅचमेंट असतात म्हणून त्या टाकून देऊशी वाटत नाहीत. म्हणून असं काहीतरी नवीन मेकओव्हर करून आपण ह्या गोष्टी छान सुंदर दाखवू शकतो. खरं तर जेव्हा हा वॉलपेपर आला ना तेव्हा मला खूप सोपं वाटत होतं हे सगळं, की लावायला खूप सोपं जाईल किंवा काय, पण हे लावणं खूप किचकट आहे, पण लुक खूप भारी येतो. घरात खूप सारा फ्री टाईम असेल तर आपण आपला छंद जोपासू शकतो. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मला व्हिडिओ काढायला आवडतात म्हणून मी व्हिडिओ बनवते. माझं तर असं मत आहे की आपला जो छंद आहे तो आपणच जोपासायचा. कोण काय म्हणतं आहे, कोण काय बोलतं आहे या गोष्टींकडे लक्ष न देता आपलं काम आपण नेहमी करत राहायचं. कारण की प्रत्येक कामाला कधी ना कधीतरी यश येतं, आणि माझा खूप विश्वास आहे की माझ्या कष्टाला कधी ना कधीतरी फळ मिळेलच. आणि तुम्ही सर्वजण आहातच माझ्यासोबत. तुम्ही मला अशीच सोबत शेवटपर्यंत द्या. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या जेव्हा पण व्हिडिओ येत राहतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळेल. तुमच्या घरी पण अशाच काही जुन्या वस्तू असतील तर त्यांना असंच नवीन काहीतरी मेकओव्हर देण्याचा तुम्ही पण प्रयत्न करत राहा, म्हणजे त्या गोष्टींना बघून आपल्याला खूप वेगळा आनंद मिळत राहतो. आणि खरं तर वेस्टेज पण होत नाही, पैशांची पण आणि वस्तूंची पण. तर DIY करून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता घरच्या घरी. आणि हे सगळं करण्यातला जो आनंद असतो ना तो खूप वेगळा आनंद असतो. आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी ह्या सर्व गोष्टी खूप महाग आहेत, की नवीन वस्तू घेणे लगेचच्या लगेच आपल्याकडून तर होत नाही, म्हणून आपण याच्यासाठी नवीन काहीतरी पर्याय असा शोधू शकतो. जर तुम्ही गृहिणी आहात आणि तुमच्यामध्ये काही नवीन स्किल असेल, असं व्हिडिओ एडिटिंगचं किंवा व्हिडिओ काढण्याचं, तर तुम्ही नक्कीच यूट्यूब ट्राय करू शकता. कारण की यूट्यूबमध्ये खरं तर लगेच पैसे मिळत नाहीत, पण आपला छंद जोपासण्याचा एक सोर्स आहे हा, आणि याच्याने आपल्याला एक नवीन प्लॅटफॉर्म पण मिळतो. म्हणून मी यूट्यूबवरती व्हिडिओ काढण्यासाठी सुरुवात केली. ह्या गोष्टी काही लोकांना आवडतात, काही लोकांना नाही आवडत. खरं तर की आपण व्हिडिओ काढतो आहे नाही काढतो आहे म्हणून, पण माझं म्हणणं आहे की आपल्या मनाला जे वाटतं आपण तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या मनाने वागण्यासाठी आपण काय कुणाची कठपुतली किंवा बाहुली नाही आहोत की त्यांनी सांगितलं तसंच आपण तालावरती नाचायचं. आपल्या मनाला जे वाटेल आपण तेच केलं पाहिजे. हा माझा स्वतःचा एक माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करा, की आपण आपल्या मनाने वागलं पाहिजे की दुसऱ्यांच्या मनाने.
बोलता बोलता आपल्या कबडचा मेकओव्हर अर्ध्यापर्यंत पोहोचला. ही साईड पूर्ण आता झाली आहे. आता दुसरी साईड आपण घेतली आहे. नंतर सोपं वाटायला लागलं खरं तर मला. हे सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं. 2-3 वेळा खरं तर मी काढलं आणि लावलं पण ते. काही गोष्टी कशा ना आपल्या आयुष्यासारख्या असतात. सुरुवातीला आपल्याला खूप अवघड वाटतं, पण नंतर एकदाची सवय झाली जगण्याची की माणसाला या सगळ्या गोष्टींचा काही प्रॉब्लेम पण होत नाही किंवा आपल्याला काही वाटतही नाही. म्हणून स्वतःला असं बनवायचं की कुणी काहीही बोललं तरी आपल्याला त्या गोष्टीचा कुठलाच फरक पडला नाही पाहिजे. आपलं काम, आपलं घर, या सर्व गोष्टींमध्ये आपण एवढं गुंतून जायचं की कुणाकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल की ही कुठून तरी काहीतरी वाचून बोलते, पण मी वाचून नाही बोलते. मी ऑन द स्पॉट माझ्या मनाने या सर्व गोष्टी बोलते. कारण की हे सगळे अनुभव मला माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पण आलेले आहेत आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे माझ्या भाषेतून, माझ्या बोलण्यातून, मला असं वाटतं. म्हणून मी ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगते आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे माझं बोलणं, माझे विचार, हेही मला नक्की कमेंट करून सांगा. कधी ना आपल्याला आपल्या जवळचीच लोकं पुढे जाऊ देत नाहीत किंवा त्यांना आवडत नाही आपण केलेल्या गोष्टी, किंवा त्यांना आपल्याला मागे बघून आनंद होतो असं मला वाटतं. तर ह्या सर्व लोकांसाठी तरी ॲटलिस्ट तुम्ही स्वतःचं काहीतरी करा, जेणेकरून आपल्या स्वतःलाच एक सॅटिस्फॅक्शन राहील. तर नक्की आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी करत राहा, काहीतरी छंद आपला जोपासत राहा. बघा, आपण एवढ्या गप्पा मारत आपलं कपाटाचं अर्ध्याच्या वर काम झालं आहे आणि थोड्याच वेळात आता कपाट आपलं पूर्ण होईल, मेकओव्हर त्याचा. कसं वाटतंय मला नक्की सांगा बरं का. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची मी वाट नक्की बघेल. खरं तर हे व्हिडिओमध्ये खूप पटापट झालं आहे, पण याला नाही म्हणत तरी अर्धा 1 तास तरी लागला कंप्लीट. कारण की ते खूप किचकट आहे. खूपच चिकटवायचा काही इश्यू नाही आहे, पण व्यवस्थित ते कट करून व्यवस्थित ते आकारात मापात आलं पाहिजे, तेव्हाच ते छान दिसेल. म्हणून आपलं मन लावून व्यवस्थित केलं आहे, पण व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे मी, जेणेकरून तुम्हा सर्वांना पण बोर होणार नाही. मग कसा वाटतोय आपला कपाट? चांगलं दिसतंय ना? हे आधी असं होतं आणि आता असं आहे. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आपला कबडचा मेकओव्हर कसा वाटला, आणि तुमच्या घरी जुना कबड असेल तर तुम्ही असं ट्राय करू शकता. सो कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.